कळल्या मावर्म जे जे कर्म धर्मनाचे माईक पदार्थ अनानेक नलगे माईक पदार्थ त्याचे माझे अर्थ नको देवा श्री साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उधरी वाढले अंतरी प्रेमत्र प्राप्त प्रसंगी परस्तु सेवेकरता निवडलेला अभंग महान संत सरश्रेष्ठ जगत गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग असून आणि या 4 चरणाच्या द्वारे आणि परमेश्वराचं जे सुगुण साकारला आलेलं जे रूप आहे ना त्या रूपाचं वर्णन आहे. आणि सेवेच्या किंवा निरूपणाच्या सुरुवातीला आपल्या इथं एक लहान तांडा आहे. समजा जरी तांडा असले तरी संस्कृती चांगली आहे. असा वारकरी बी आहे. दर वर्षाला आहे ना 10-15 लोक पंढरपूरला दिंडीनं चलत जातात. अभंग हे जे आहे ना देवाच्या स्वरूपाच्या वर वर्णन आहे आणि ते वर्णन तुकोबारांनी करतात. देवाचं वर्णन करतात. देवाचं वर्णन म्हटल्यानंतर आपल्या सनातन धर्मामध्ये मानलेला आहे 2 देव आहेत. 2 देव आहेत म्हणजे जुमला 33 कोटी आहे. जुमला 33 कोटी मध्ये मुख्य 3 आहे. मुख्य 3 मधून आणि 10 अवतार आहेत. 10 अवतारातून पुन्हा मुख्य 2 अवतार आहेत. रामकृष्ण हे सगुण साकाराची गोष्ट झाली. म्हणतात अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळो करपाळो दिना लागे उदरणे किंवा अवताराच्या राशी तो अवभावी टेवरी ही जे आहे ना सगळे पुष्कळ प्रमाण आहे. म्हणजे देवाच्या अवताराची रास आहे. पण मुख्यतः हे एवढं तरी आकड्यामध्ये गणितमध्ये आलेले हे अवतार आहे. पुन्हा आता मग 2 देव म्हणजे दुसरा कोणता देव आला म्हणजे दुसरा कुठून आला नाही तिथूनच आला की निर्गुण निराकार एक देव आहे. म्हणजे निर्गुण निराकार एक देव आहे आणि सगुण साकार एक देव आहे. आणि आमच्या इथं 2 प्रकारचे भक्त आहेत. एक सगुण साकारला मानणारे बी भक्त आहेत आणि निर्गुण निराकार मानणारे बी भक्त आहेत. आता निर्गुण निराकार मानणारे कोण आहे? कोणते भक्त आहेत? की योगी लोक आहे. जेवढे योग साधना करणारे लोक आहेत आणि ते लोक जे आहे ना सगुणाची भक्ती करणार आणि जे आहे ना निर्गुणाची भक्ती करतात. आणि जे आहे ना निर्गुण म्हणजे ज्याचं नाव नाही, ज्याचं रूप नाही, ज्याचं रंग नाही, ज्याला गुण नाही. नाव गुण रूपातीत असा जो आहे आणि त्याचं नाव निर्गुण आहे. म्हणून म्हणतात ना तो माऊलीनं वर्णन केलंय की अव्यक्त निराकार नाही जे आकार ते कोणी करायचं. निराकार हे अव्यक्त आहे. तो अगोचर आहे, अव्यक्त आहे. म्हणजे तो दिसत नाही, पाहता येत नाही. ज्याला रूपच नाही तर पाहता कसं काय येईल? ज्याला गुणच नाही तर त्याला काम व्यवहार कुठला होईल? असा हा देव आहे. तो निर्गुण निराकार आहे. आणि त्याला मानणारे त्याची भक्ती करणारे जे आहेत ना त्याचं नाव काय? योगी आहे, ऋषी आहे, मुनी आहे त्यांचं नाव. आणि दुसरं म्हणजे भक्त लोक जे भक्ती करणारे सगुण साकाराला नावारूपा गुणाला आलेला आहे. आणि कोण नावारूपाला गुणाला आला म्हणजे जो अव्यक्त होता, जो निराकार होता आणि तेच निराकार तेच अव्यक्त काय केलं म्हणजे रूपाला आला. आला नावा रूपा
म्हणजे नावा रूपाला आलेला आहे. म्हणजे गुणाला आलेला आहे. गुणातीत असताना तो गुणाला आलेला आहे. नावा रूपा गुणाला आल्यामुळं आणि त्याला रूप आलं, त्याला नाव आलं आणि त्याला गुण आलं. महाराज ही तीन त्याच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर आणि भक्ता लोकाला भक्ती करण्याकरता सोपा झाला. महाराज पहिलं जेवढं अवघड होतं, योगियाच्या ध्यानात हाता नातुडची, बाबा एवढं अवघड होतं. तसले योगी माणसं त्या योग्याच्या ध्यानात आणलं तरी न येणारा, परंतु तो आम्हापाशी मागे पुढे, त्याची आम्हाला इच्छा असो किंवा नसो, पण तो आमच्या मागे असतोय आणि पुढे मागे पुढे उभा राहे मागे पुढे उभा राहे मागे पुढे मागे पुढे म्हणजे देव मागे असतो म्हणून हिंडी मागे मागे गर्दी जागी देवभक्ताच्या मागे पुढे होते. आता देवभक्त जरी एका ठिकाणी जमले, त्याचं कौतुक कोड किती वर्णन केलं तरी कमी आहे. आजान बालक आणि माय त्या बालकाला आपल्या ओटीत घेऊन बसली, कोण बी रवणी, पण इतकं माय त्या लेकराचा आनंद लुटते की विचारूच नका. अनुपम सुख सोहळा आहे म्हणत तरी चालते मला. तसं जे आहे ना, भक्त आणि देव एका ठिकाणी मिळाल्यानंतर फार मोठं सुख आहे, फार मोठा आनंद आहे. बघायसारखा शोभविती एरियाला सोनी इती ठाई हिरा. जसं सोनं तर पहिलेच चांगलं दिसते, पण सोन्याला काय काय अजून हिरा कोणी केलं. आता आम्हाला सांगा, सोन्याकडून हिरा शोभतोय, हिराकडून शोभविती एरियाला सोनी एके ठाई हिरा. तसं देव आणि भक्त जे आहे ना, एवढं मोठं ज्याला शोभतात. आणि एकमेकाचं एवढं मोठं उदाहरण, साखर आणि जीभ.
साखर जिभेवर पडल्यानंतर ते किती आनंद होत जिभेला वाटते ते जिभ सांगा मला सांगता बी येत नाही. तसं देवभक्ताचा जो सोहळा फार मोठं आगम्य आहे. आणि ही जी आहे ना भक्तियोग आहे. भक्तियोगामध्ये फक्त देवाची भक्ती करून आणि देवापासून मिळणारा जो आनंद आहे ना, आनंदाचा उपभोग घ्यावं. आणि याच्याकरता जे आहे ना आमच्या तुमच्या सगळ्या भोळ्या भाविका करता आणि सोपं आणि सोपं म्हणजे सगळ्यात सोपं असलेलं हे देवाचं रूप आहे ना. आणि आमच्या तुमच्याकरता तयार झालं. तयार होऊन कुठं आलं? जंबोया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे ते नगर देखा विठू पाठवण्याचे नाव. जाऊ तयाच्या गावात काही मागू भोजन मागाया. म्हणजे असं या जम्बू द्वीपामध्ये असणारं जे पंढरपूर आहे त्या पंढरपूरच्या ठिकाणी जो विटीवर थांबलेला आहे त्या देवाचं स्वरूप बघितल्यानंतर आणि एवढं मोठं आनंद झालं, एवढं मोठं आनंद झालं. त्या आनंदाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज किंवा सकल संत जे आहे ना वर्णन करतात. सगळ्याच्या रोजच्या पाठातल्या रूप पाहत आलो सुख झाली हो साधनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा म्हणजे चांगला, तोच विठ्ठल आहे, तोच माझा आनंद रूपानं नटलेला आहे. पण तो फार मोठा चांगला आहे आणि त्याला बघितल्या या जीवाला सुख होते मला. म्हणून जे आहे ना आणि त्या विटेवर जे थांबलेलं रूप आहे, जसं बाकी संत बघितले तसं तुकोबाराची बी दृष्टी आणि त्या देवाच्या रूपावर गेली मला. बघितले डोळे भरून या पायांची गेलो हे मध्ये विश्रांती देई देवा. डोळे भरून बघितल्यानंतर तुकोबाराला सुद्धा आनंदच वाटलं. आनंद वाटल्यानंतर त्यांच्या मनाची जे मनोभाव ज्याला म्हणतात, मनस्थिती ज्याला म्हणतात, ते अंतरात्मा ज्याला म्हणतात ते बोलते आपण. वाचन तोंडाने बोलत नाही, ते भाव बोलतात. तसं चतुष्टय अंतःकरण जे आहे, चतुष्टय अंतःकरणामधलं जे भाव आहे आणि तेच वरती आहे, तीच वरती आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चार जे आहे ना चतुष्टय अंतःकरण आहे. त्याच्यात असणारा जो भाव आहे आणि तो भावच म्हणजे वरती आहे. म्हणून तुकोबार यांनी म्हणतात देवा माझं काहीच ऐकणं माझ्या आयुष्यामध्ये ऐकू नको. ऐकावं तू म्हणून तुला सांगायची माझी अपेक्षा नाही किंवा अधिकार नाही आणि मी तुला सांगू बी शकत नाही. माझ्या आयुष्यातली एक तेवढं ऐकायचं पुढं बाकीचं मला काय माझं काय ऐकायची गरज नाही. फक्त एकच एक आहे आणि ते पहिल्या चरण सांगतात.
म्हणजे ज्याची दृष्टी सम आहे. डोळे किती आहेत? प्रत्येकाला डोळे किती आहेत? डोळे दोन आहेत. डोळे दोन आहेत म्हणून दृष्टी दोन आहे का? हे डोळा इकडचं मी बघून घेतो, तिकडचं बघून घेऊन असं कुठं जमते का? केवढं काय दिसणार, आपण दोन्ही म्हणून बघावं लागतं, तर एक वस्तू दिसते. तसं देवाचे जरी दोन डोळे असले, पाहणं एक आहे. पाहणं एकाने कळाले की नाही? कुटुंबात जेवढे बी काही सदस्य आहेत त्या कुटुंबाच्या मालकानं सगळ्यावर एक दृष्टी ठेवावं. आपल्या आईबापापासून, आपल्या पत्नीपासून, भावापासून, भावाच्या पत्नीपासून, लेकरा बाळापासून, आपल्या लेकरा बाळापासून, जेवढे कुटुंबामध्ये आपण राहतो त्या सगळ्यावर जर एक दृष्टी ठेवलं, सहसा ते घरच फुटत नाही. त्या म्हणजे एक दृष्टीमध्ये तेवढी मोठी ताकद आहे. दुसरं काय? पाय विटेवर आहेत. माणसाचे पाय कवावी वीट म्हणजे आम्हाला करण्यासाठी घट्ट जाग्यावर वीट घट्टच राहते. ज्याचं पाय घट्ट्यावर काही काही बघा लई ताण बसले की नाही, पाय जेवढं मजबूत असेल तेवढं किती ओझा तर बी सरकाना. रोज ठेवलेलं पाय ओझं पडलं न पडलं. तसं ज्याचे जे आहे ना पाय दोन आहेत, पण एक पाय इकडे चालणार, एक पाय तिकडे चालणार, दोन्ही पाय राय करून एक मत. एक मत जर असलेलं समजा आणि विटेवर असलेलं पाऊल बाजूला जाईना, म्हणजे त्याचे पाय एकाच ठिकाणी जे आहे ना दृढ असतात आणि जे आहे ना इकडे तिकडे थोडी इकडे थोडी असं दिशा बदला बदली करण्यात महाराज एकच, म्हणजे ज्या सगळ्याच्या करता एकच दिशा आहे. काही सांगतील तरी गुज नाही, गुज नाही, जे आहे ते स्पष्ट आहे. गुज म्हणजे जरा झापून ते मला सांगा. गुज सांगावे संतांची पत्नी पाळावी, म्हणजे पत्नीची गोष्टी लोकांना सांगायला जमणार, लोकांची गोष्टी हे व्यवहार आहे. पण देवाचं तसं नाही की सगळ्यांना जे नाही एकच प्रकार. आता काही लोक ह्याच्यावर काय, काही लोकांचं जे आहे ना शंका आहे, सगळ्याला लोक देवाने सगळ्याला एकच दिशा देतो, एकच प्राप्ती करून देतो म्हणतात. असं भिन्न काय आहे? सगळे भिन्न काय आहे? देवाने जे जेव्हा तेवढे वर देऊन टाकले, देऊन टाकत टाकत देवले हुशार आहे. तुमची शिदोरी बी देऊन टाकली. शिदोरी म्हणजे काय? जे केलेलं जे कर्म आहे ना ते कर्म बी तुमच्या सोबतच देऊन टाकलेलं आहे. हाय ते मुकाट्यानं खा. जे तू कमाई केलंस ना ते मुकाट्यानं खा, मग कमाई करून मग बघ. पण आता सध्या तुला ते केलेलीच कमाई खावं लागते, तुला दुसरं वेगळं काही मिळत नाही. म्हणून जे आहे ना, आणि असं पुष्कळ काही आता विषयांतर होते. म्हणजे देव असा आहे की ही आमची दशा दिशा जो बी बदलू शकतो. आम्ही रात्री एवढं म्हणतो, एवढं केलो अनुदान, तेवढं केलो, पैसे दान केलो, सप्ते केलो, जागरण केलो, अमकं दमकं तुमकं सगळ्याला खूप खूप गोष्टी आहेत. का करावं असं आमचं वाटलं व्हावं की, असं आमचं लेकरू मरावं की, असं आमचं बिंबर पडावं की, या ज्या गोष्टी आहेत ते देवाचा का दोष आहे? समजा देवाच्या हातात जर माणसं, देवाला एवढं कळणे की मग देवाला एवढं कळणार बाबा लई कळते. थोडक्यात सांगतो, जयद्रथानं जे आहे ना अभिमन्यूला मारलं. अभिमन्याचं बाप कोण आहे? अर्जुन आहे. किती पराक्रम, काळाला शिक लावायसारखं पराक्रम आहे. आणि मावळा कोण आहे? कृष्ण भगवान आहे. आणि माय कोण आहे? देवाची बहीण आहे. तिने येऊन म्हणून रडलेली, दादा तुमच्या अंगी कर्तुम अकर्तुम अनेकता कर्तुम सार्वभौम कर्तुम आहे. कोणते तर कर्तुम लावा उठवा, हे सगळं तमाशा बघू वाटायला का तुम्हाला? आम्ही रडणं पडणं बघा, काय तर करा तुम्ही.
देव खाली म्हणजे भेटतो. तुझं मोह जे म्हणते ते मान्य आहे मला. त्या जागी मी स्त्री तर माझं बी माझ्या पुढे लेकराचं मरतं देह पाहून तसंच वाटते. तुझं म्हणणं चुकलं नाही, पण काही गोष्टी माझं मीच बघावं लागते. तुझं तू जसं बोलतेस तसं माझं मीच बघावं लागते. कारण माझ्या हातामध्ये कुणाला मारायचं कुणाला वाचवायचं काहीच नाही. माझ्या हातात जर वाचवायचं राहिला तर मी वाचितो उगाच श्रेय घेतो तुमचे. वाचणाऱ्यालाच वाचितो, कोण वाचिले मी ते वाचिले, ह्या माझं दिंडोरी पकडायचं. पण जे मरणारच आहे त्याला मी बी काही करू शकत नाही बाई, माझ्या हातात बी काही, मी बी निर्मळ सांगा. मग स्वतःच्या भाच्याला उठवणं होत नाही, स्वतःची बहिणीचं पोरग मरतंय तर त्याला उठणं होत नाही, मग आमचं तुमचं तर का पडाय. पण देव बहीण म्हणून एक वेगळं नाही, बाचा म्हणून एक वेगळं नाही, आणि आम्ही तुम्ही म्हणून वेगळं नाही. सगळ्या करता एकच आचार आहे, एकच आचार आहे. दुसरी वेगळी माणूस बघून चालणं नाही. काय काय म्हणतात लोक विचारतो, माणसं बघून बोलतात, माणसं बघून चालतात. हो, माणसं बघायचं नाही, त्यांना रोज बघणारच आहे. काय नवीन आहे का तुला बघायला. परंतु माणसाची असं गैरसमजूत राहते. पण देव आम्हाला सगळ्याच गोष्टी आम्हाला सगळं सोबत देऊन दिलं आहे. तुम्ही मेहनत करा, कष्ट करा, त्याचं का उपभोग घ्यायचं घ्या. असे जे आहे ना हे आमचं तुम्ही कर्तव्य आहे, धर्म आहे. तसं जे आहे ना देवाची दृष्टी समाय विटेवर पाऊले समची साजली अंतरे धरुणी राहील. पाय समय, पाय मागे पुढे नाही, दोन्ही पाय समय. आणि ज्याची नाखागरी दृष्टी आहे, ज्याचं रूप पाहिल्यानंतर मग जे आहे ना पाहेल या वेदनावी बैशी जीवी जोडली, किंवा सावळे सुकून सकळ जवळाचे जीवन घनानंद मूर्ती पाहता हरपले मन, किंवा आता कुठे झाले मना तुझे चरण देखलिया भाग गेला शिण गेला. सगळे वारकरी असल्यामुळे सगळ्याला हे काय हरिपाठ म्हणलं नवीन नाही. हरिपाठ का नवीन आहे का? हरिपाठातले जेवढे अभंग असतात ते तुम्हाला माहिती, तुम्हाला कळणार, तुम्हाला जमणार म्हणून नाही. हरिपाठ सगळ्याला जमायचं आहे, पण करायचं करावंच लागते. येते कळते रोजच आहे म्हणून काही एकच बंद ठेवायचे का? तसे येडेवाकडे शिवाय तसं काही सांगावं आपली काही पात्रता नाही. पण एक साधू संतांनी लावून दिली, हे सगळं असं वाजवा, असं वाटापा, तिथं वाटापा, असं ऐकावं. लोक म्हणजे प्रथा लावून ठेवली, आणि ते प्रथा चालवायचं. जर आमच्यावर थोडं तुम्हा सगळ्यावरच थोडी जबाबदारी आहे, म्हणून आपली जबाबदारी समजून आपण करावं लागते. तसं तुकोबारायांनी म्हणतात किंवा समजसृष्टी विटेवर साजेरी तर ते माझे हरी वरती राहो देवा. ह्या तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझ्या हे मनाची मनोवरती, चित्ताची चित्तवरती, आणि बुद्धीची बुद्धीवरती, आणि अहंकाराची अहंकारवरती, ही सगळी वरती जे आहे ना तुझ्या जर स्वरूपाशी राहिलं तर मला फार मोठा आनंद आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. आणि देवा तुला सोडून जे आहे ना मला दुसरं आवडत नाही, मुळात आवडत नाही. का आवडत नाही? दोन भाग आहेत, एक सात्विक आणि एक माईक आहे. सात्विक म्हणजे तू आहेस, माईक म्हणजे हे सगळं जगत आलं, त्याच्यातून मी आलो. हे दोन असताना आणि काय की मला माईक आवडत नाही, आणि जगाला आम्हा तुम्हाला धरूनच. आता इथं थांबलं किती वेळ बसणार आम्ही? जास्तीत जास्त आज 2 तास 3 तास तर लई झाले. व्यवहारमध्ये आवडते म्हणून का आवडत नाही म्हणून, मग आपण इथं 2 तासामध्येच कटाळून जातो, आवडते म्हणून का आवडत नाही म्हणून. असं त्याचा अर्थ होते किंवा तसं हे जे आहे ना भगवंता, हे जे आहे ना तुझ्या वाचून मला दुसरं काहीच आवडत नाही. म्हणजे ब्रह्मादिक असलं ते तुझ्या पुढे फुल आहे. कारण तू काय तुझं रूप काय जे आहे ना शाश्वत आहे, आणि ब्रह्मादिक पद जे आहे ना अशाश्वत आहे. म्हणून ज्या अस्वस्थ जे आहे त्याची जी आहे ना प्राप्ती जर आपल्याला करून घेतो तर आपलं तसंच होणार आहे. आणि तुझी प्राप्ती करून घेतो तुझ्यासारखंच होणार आहे. त्याच्या करतात की बाकीचे सगळे दुःखाला कारणीभूत आहेत.
त्या दुःखाच्याने जाऊन आपण दुःख घेणार नाही. आणि तू जे आहे ना सुखरूप आहे सा तुझा पूर्ण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो असं शास्त्र वेद पुराण साधू संत म्हणतात म्हणून जे आहे जेव्हा. आणि तुझे जे हे स्वरूप जे आहे ना सुखकारक आहे, हितकारक आहे, गुणकारक आहे. म्हणून जे आहे ना तुझी जी आहे ना वरतीच्या ठिकाणी तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी वरती राहावं. आणि हे जे आहे ना खरं कर्म आहे आणि खरं हे सगळ्याचं धर्म आहे. कर्म धर्म त्यांचा झाला नाही म्हणून तुकाराम महाराज. आणि हे जे वर्म आहेत मला कळालेलं आहे तेव्हा तुका म्हणे त्याचे कळल्या मावरून गेले कर्मधर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ त्याचे माझ्या अर्थ नको देवा विठ्ठल. सर्वश्रेष्ठ तुकोबाराया का म्हणतात की भगवंताचं जे रूप आहे सगुण साकार आहे. आमच्या तुमच्या करतात अवतारला आहे समचरण दृष्टीवरील साजिरी सगळे साधू संत म्हणतात. आणि आपला भाव आपली वरती त्याच्या ठिकाणी ते राहावं म्हणतात. ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये अजून एक विशेष आहे. आता मी ज्याच वेळी घेतली बरं काय की म्हणतात बघा थोडे फुटाने मटमटले उगं गुडघ्यात का पाण्यामध्ये पाया आपलं पुरतं गुडघ्या लागलं जास्त वेळ घेऊन का उपयोगाचा आहे. श्रोता ते श्रोता नव्हे वक्ता नाही वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते श्रोता असेल तरच वक्ता आहे. चला समयावर जे आहे ते आनंदाची गोष्ट असते. त्याची कधी अपेक्षा बी करून तसं काही विचार बी करून समय जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण असो की तुकोबारायाने जम्बूद्वीपामध्ये पंढरपूरच्या ठिकाणी जो विटेवर थांबलेला आहे त्याचंच रूपाचं वर्णन करत हे ठरलं. मग बाकीच्या रूपाचं का वर्णन करणार. ते का रूप बरोबर नाहीत का. ते का रूप देवाचे नाहीत का. रामदेव नाही का. हरिदेव नाही का. कृष्णदेव नाही का. मग एवढं प्रेम इथं का तिथं का नको. हे भेद आहे का. पहिलं तुम्हीच म्हटलो समदृष्टी म्हटलो समपाय म्हटलो की आता काही वेगळं चांगलं लावून दुसरं संख्या लावलं असं जे आहे ना तुम्ही समजून घेणार म्हणजे साहजिकच वाटते. पण थोडक्यात सांगतो हरी तैसे हरीचे दास नाही तया भय चिंता मोह आस. म्हणजे जसा हरी आहे तसं त्याचे दास असतात. जसा गुरु असते गुरुला जे आवडते गुरुला जे बरं वाटते गुरुला जे समजते
गुरुला जे योग्य वाटते आणि तेच शिष्याचं त्या पद्धतीने आपण गुरुला संतुष्ट ठेवू. एक शिष्टाचार आहे, भेद नाही, हे शिष्टाचार आहे. मग इथंच त्यांची जी भावना श्रद्धा म्हणजे श्रद्धा केंद्र आहे ते. बाकीकडे का कमी दिसलं तुकाराम महाराजाला म्हणून तिकडचं काढून इकडे बसविली असं वाटते माणसाला. आणि तसं काय भेद वगैरे काही नाही, पण एक गंमत अशी आहे. तुकोबाराची वर्तिका होती उदास होती. तुकोबाराची वर्तिका होती मुळातच ज्यांनी तुकाराम चरित्र ऐकले असतील त्याला सगळ्याला माहिती आहे. लहान म्हणजे गुरु लागताना सुद्धा त्यांची देहावर देहासक्ती नव्हती. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, आतूनही नाही बाहेरूनही नाही. आतून तर राहूच नाही पण वरून बी दिसूच नाही, असं त्याच्यात ताकद नाही. उदास असल्यामुळं मला सांगा, ज्या भक्ताची वृत्ती जर उदास असली त्यानं कसल्या देवाची निवड करेल? उदास देवाची निवड. त्याला आवड उदास आहे. मग उदास देवाचीच आवड करते. उदास म्हणजे काय? बाकीचं असलं काय, नसलं काय, गेलं काय, गेलं काय, त्याची काय आपली त्याची आपल्याला चिंता नाही. म्हणजे काय, ज्याने आपल्या संसारावर तिळांजली ठेवलेली आहे. खूप प्रमाण आहेत. संसार असे आहे की आपल्याने हाते लावणे मागू दे पाहू नये, त्याची अशी उदास अंत करते झाली आहे. बायको मिली बरं झालं, पैसा अडका गेला, सावकारी गेली बरं झालं, जेवढं नुकसान झालं तेवढं बरं झालं. त्याचं नाव काय? उदास आहे. मग असे परिपूर्ण जर विचार केला तुकोबाराचं जीवन चरित्र तर एकदम उदास आहे. म्हणून खूप प्रमाण आहे. दिसाय संसारात पण संसारात त्याच्यात अजिबात येऊ देत माणूस. लेकरं बाळ घरदार हे सगळं संसारात संसारी असावी नसावी सगळेच म्हणतात तसं. आणि ते जे आहे ना दिसायला संसारात होते पण संसार त्याच्यात नव्हता. संसारात त्यांच्यात जर असतं तर त्यांचं गाथा तयार होत नव्हतं. लोक त्याला मानितच नव्हते. लोक त्याला संत म्हणत नव्हते, त्यांची पूजा करीत नव्हते, त्यांचं नाव घेत. आमचं नाव कोणी सांगितलं का? संसार आमच्यात आहे, संसार हे आमच्यात आहे. आम्ही संसारात आहोत महाराज, परंतु अशी आमची हाल आहे. म्हणून तुकोबारायांनी जे आहे ना अशी तुकोबाराची अंतर्वर्ती होती आणि बाहेरवरती थोडी दिखावत होती. तुमच्या आमच्यासारखं वागत होते. अरे ते बी आमच्यासारखे कसं तुकाराम महाराज तुकाराम लेवर त्याला का बायको होती? अरे मग तुम्हाला एक आहे पण त्याला दोन होते. आणि तुकाराम महाराज म्हणले आपल्या शब्दसंख्येत 2 बायका होणे 10 राव चालते. विरोधाने म्हणलं बरं काय कीर्तनाचं सामाका म्हणतात 10 चालते पण 2 होणे. 2 जेवढं घातक आहे 100, 200, 500, 1000, 2000 घातक. तुकोबाराची प्रमाण आहे. मला आठवण गेले. एका पुरुषात 2. अरे पाप होती त्याची. एका पुरुषाला जर 2 वाऱ्या झाल्या तर पाप त्याच्या घरात बसते. मग 10 झालं तर पाप त्याच्या घरात राहील असं सिद्ध नसते की. पण तसं नाही. एक बी जर बायको असेल तरी पाप होते, 2 बायका असेल तरी पाप होतात, 10 असेल तरी पाप होणार. का? मी मागे म्हटलं एक विचार पाहिजे. सगळ्यावर एक नजर, एक चालणूक असलं तर बायको एकच आहे पण एकच बायको चोरून खाते. हा मग तिने त्याचं की ना जास्त चोरून खाते. मग का? त्याचं का त्याला रहस्य नाही मला. त्या जीवनाला ते रहस्य नाही. तसं जे आहे ना की तुकोबाराचं जीवन म्हणजे काय एकदम अंतःकरणातून उदास होतं. बाह्य म्हणजे
आणि तुकाराम महाराज आमच्यासारखं होते, त्याला बी लेकरं बाळ होती, आम्हाला बी लेकरं बाळ आहेत, त्यांनी बी देवदेव म्हणले तर त्याला देव विमान आले, मग आम्हाला कसं काही? पण तुकाराम महाराजचं लगीन होत नव्हतं, बायको राहत नव्हती, लेकरं बाळ राहत नव्हती, धंदा राहत नव्हतं, शेतबाडी राहत नव्हतं, पैसे राहत नव्हते, हेच लोक काम होते. तुम्हाला इकडे पिढी धरली, ते काय नाही त्याने देवदेव म्हणे जावं. अरे आम्हाला सगळं आहे तर देवदेव कावर म्हणे जावं. म्हणून माणसं लोक विरोध करत दोटक्यात बसणार. अरे संसारिक माणसाला, लेकरं बाळातल्या माणसाला सुद्धा विमानामधून वैकुंठाला जाता येते. लोक शिकव आपलं. साधू संतांचं जीवन, त्यांची चर्या त्यांच्या करता राहत नाही, आमच्या तुमच्या करता अर्भकाच्या हाती पण ते धरी येली. जसं एखाद्या वेळेस 10वी शिकलेला मास्तर आहे, त्याला नोकरी लागली आहे, त्याला त्याने हातामध्ये कलम खडू घेऊन जे अ ला आ लिहिते त्याच्या करता लिहून राहते, ते पोराला शिकविना करताय. तसं आम्हा तुम्हाला शिकविना करता संतांचा अवतार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी संसार करून परमार्थ साध्य केली. तसं तुकोबाराची अंतर्वर्ती होती. आणि तसं देव कसा आहे पंढरपुरातला, त्याला घर आहे का? पंढरपुरातल्या देवाला घर आहे का? पंढरपुरातल्या घरात तिथं बायको आहे का? व माळा वळला बघतील असं, पण जवळ नाही, त्याला बायको नाही. कोण मायबाप वगैरे वगैरे हे सहोत्र गणगोत काय काम चारून मोकळा झालेला आहे. त्यांना काम चारून मोकळा झालेला आहे. आम्हाला बी आमचं बी काम ठरलेलं आहे, आम्ही बी मोकळतो. म्हणून मोकळ्याला मोकळे जमले की नाही, त्याचं जे आहे ते संगतीत पद्धतशीर योग्य होत्या. मला प्रेम वाटते, आनंद वाटते. समान शिले, समान गुणे, समान व्यसने, जसं एकमेकाला प्रेम राहते तसं ती ज्याची वरती तसे त्याच्यावरतीचा माणूस भेटल्यानंतर आमचं तुमचंच का बरं जमते? ओळख असो किंवा आमचं तुमचंच का बरं जमते? आम्ही सगळे एका माळातले, एका स्वभावाचे, एका विचाराचे, एका आचाराचे, एका गुणाचे म्हटल्यामुळं कमी जास्त आमचं तुमचं जमते. मग दुसऱ्याचं काय जमतं? ते लोकांची निंदा करतात आणि ते बघले की आम्हाला थोडं जाऊ दे, जल्दी गेलं बरं आहे, वो कटकट आम्हाला नको वाटतं. त्याला तसं नको वाटतं आम्हाला, कारण ते एका गुणाचे आहे आणि आपण एकाचे गुणाचे. हे बी माणसाचं आहे आणि आम्ही माणसाचं आहोत, पण ते गुणाचा फरक आहे. तर बाकीची बी देव आहे, विटेवर बी देव आहे, ते वेगळ्या गुणाचे आहे आणि हा वेगळ्या गुणाचा आहे. हा जो कोणत्याही प्रकारचं काही भांडण नाही, वैर नाही, अमकं नाही. राम अवतारामध्ये वैरा काय धमका धमका माझा आहे तुझा, कृष्ण अवतारामध्ये माझं लफडा तुपडा काय असलं सगळ्याला माहीत आहे. पण त्या विटेवर थांबलेला पांडुरंगाला दुसराचा काम नाही, काम नाही, पायी झालो रिकामा, पायी झालो रिकामा, पायी झालो रिकामा. कामच नाही आणि त्या विटेवर त्याला कामच नाही. मग तू का करतो? हो बसणं माणूस काम नाही करत. वाट पायी उभा करपाळूचा तरी उतावळा. म्हणजे काय, कोण कोण रिकाम म्हणून बसले की कसले कोणी माणूस भेटले की नाही बोलत तर हो मामा इकडे कुठला काय का काम काही लेणं काय रिकाम आहे. मग त्यांना ते कुठं जाऊन का करते म्हणा काय, मग बैस इथंच उजळ नका मावळ नका. जसेला तर सारख्याला वारक गाठ पडली तर लय आनंद वाटते. तसं जे आहे ना,
विटेवरला बी देवताला बी काम नाही, सगळं काम सारून इथं आलेलं आहे. आणि आम्हाला तर काही काम नाही, काय नाही, काम बी काम सारून म्हणजे त्याचं जे आहे ना स्वभाव आम्हाला पडते, आमचं स्वभाव त्याला पडते. म्हणून तुकोबाराने म्हणतं देवा तुझ्या म्हणजे स्वरूपाकडे माझी वरती राहावं. आणि एवढंच मला मागायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये, दुसरं मला काहीच माझी इच्छा नाही. ब्रह्मादिक जरी पद असलं तरी मोठं असलं काही लोकांना लागत असतील, उच्च पदाच्या लोकांना आवडत असेल, परंतु जे आहे ना तिथं काही माझं इच्छा नाही. त्याची दुसरी धोणी जोडवायची. आणि ही जी आणि त्याच्यापेक्षा गंमत कशी आहे, त्याच्यापेक्षा तुझं हे रूप मला चांगलं वाटले, तुझ्या रूपापुढे ते किंमत कमी वाटले, कारण कळाल्या म्हणून वाटलं नाही. जर कळत नव्हतं तर वाटतच नव्हतं म्हटले. तसं मला कळलंय जे जे कर्म आहे आणि जे जे धर्म आहे देवा तूच आहे. मी काय विहित जे कर्म करून सुद्धा केलेले किंवा झालेले कर्म देवाच्या पायाशी समर्पण करणं म्हणजे त्या केलेल्या कर्माचं पाप पुण्य किंवा सुख दुःखाचा हा जिम्मेदार नाही, शास्त्र सांगते. म्हणून देवा त्याच्या प्रकारे त्याच्यासाठी कर्मधर्म त्यांचा झाला आहे. म्हणून जे आहे ना तुका म्हणजे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाही, जे जे कर्म आहे ते अर्थाचा अनर्थ लावी जाऊनी. जे जे कर्म धर्म नाशिवंत म्हणजे जे जे जेवढं आहे, जे जे आहे कर्म बी नाशिवंत आहे, धर्म बी नाशिवंत आहे. कर्म धर्म नाशिवंत कवा आहे? तुला सोडलं तर तेच कर्म जे आहे ना दुःखाला कारणीभूत आहे आणि तेच धर्म आहे. आणि तुझं जे नाम आहे तुला जे मानत तेच कर्म आहे आणि तेच धर्म आहे, बाकीचे सगळं फोड आहे. म्हणून तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, हे वर्म आम्हाला कळलेलं आहे. जे जे कर्मधारी धर्म नाशिवंत आणि म्हणजे काय ही जे सगळं जे आहे ना तुझं कर्मधर्म सगळं नाशिवंत आहे. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ही झालेली घडलेली अल्पशी सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर, पांडुरंगाच्या चरणावर, मारुतीच्या चरणावर, सद्गुरू जोंडुपंधारा साहेबाच्या चरणावर, कारण ते सामनेपर्यंत तुम्हाला बी वाटेल किंवा असं का धरसोड होईल. तर कादमाला आलेली वस्तू आहे ना, जसं लाईट पडते बंद होते की नाही, तसं आमचं दिमाग झालेलं आहे. 2-2.5 वर्ष झाला हारटी होत. आता काही म्हणतात तालावर जे आहे ना आपलं जीवन आहे, बोलणं सांगणं आयच्या परिस्थितीचं निरसनच आहे माझं. त्याच्यामुळं असं होते बोलता आज मध्ये काय कोणी केलं की तिकडे ध्यान केलं की नाही, तिकडे मी का बोलवते तुम्हाला सगळं चित्र कोण ऐकणार असेल तर हे बोलला तो बघा तुम्ही हे म्हणणार.
नको देवा पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नवे अंगभूती युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडवले शेष तुमच्या कृपेची पोषणी जन्मजन्मी तुका जे